दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्या सर्वांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे, कारण दौंडचा विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. कारण पुणे जिल्ह्यामध्ये पडत असणारा जो पाऊस आहे त्या पावसाचा परिणाम हा बंडगाड धरणातून येणाऱ्या विसर्गातून खूप मोठ्या प्रमाणात येतोय. त्यामुळं उजनीची आवक आहे ती आवक सातत्यानं वाढत चालली आहे. आज 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची दौंडची जी आवक आहे ती जवळपास या हंगामातली सर्वात जास्त आवक म्हणून ते वेगळं ठरणार नाही. ते आहे 43,150 क्युसेक्स ही दौंडची आवक आहे. आणि उजनीची टक्केवारी जर पाहायला गेलं तर उजनी वजा 14.72% आहे. फक्त 7.79 TMC पाणी आलं की उजनी हे मायनसमधून बाहेर येणार आहे. उजनीचं जे पाणी पातळी एकूण पाणी पातळी जर पाहिली आपण तर ती आज 500 मीटरवरती गेलेली आहे. कालपासून सातत्यानं पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय. काल रात्रीची जर आपण अपडेट बघितली काल सायंकाळी 6 वाजता तर उजनीची जी टक्केवारी होती ती वजा 17.6% होती, की ज्या आज सकाळी 14.72% झाली आहे. आणि काल जो दौंडचा विसर्ग होता तो दौंडचा विसर्ग 22,960 हा काल 6 वाजता होता. तो आज 43,150 क्युसेक झाला, म्हणजे जवळपास तो दुप्पट विसर्ग झालेला दिसतोय. त्याच पद्धतीनं खडकवासला धरणामधून सुद्धा एक अपडेट पुढे येते की खडकवासला धरणातून आज सकाळी 6 वाजता हा 35,574 क्युसेकचा विसर्ग हा सोडला जातोय, की जो पुढं दौंडमध्ये येऊन मिसळतोय तो साधारण 20 ते 25,000च्या आसपास असणार आहे. त्यामुळं आणखीन सुद्धा दौंडचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण आहे ते काही अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. जे आता फक्त वजा 7 TMC पाण्याची गरज आहे, ते वजा 7 TMC पाणी आलं की उजनी धरण हे प्लसमध्ये येणार आहे. पावसाचा जोर आणखीन कायम आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. त्यामुळे तो पडलेला पाऊस उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व घाटमाथ्यावर जो काही पाऊस पडतोय त्याचा परिणाम हा उजनीची आवक होण्यावरती होतोय. त्यामुळे उजनी धरणाचे जे काही अपडेट आहेत त्या उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.